नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर. आपण पाहत आहोत द अर्बन बीट्स. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा केलेला युक्तिवाद फेटाळला गेल्यानंतर मराठा समाजामध्ये आरक्षणासंदर्भात जी एक संतापाची भावना आहे आणि त्यावरून सुरू असलेलं केंद्र आणि राज्य असं राजकारण आपण पाहतोय. पण त्यामध्ये पडण्यापेक्षा आपण आज संवाद साधूयात मराठा समाजाचे, मराठा आरक्षणाचे समर्थक आणि अभ्यासक राजेंद्र दोरडे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात ही नेमकी समस्या काय आहे, ह्याच्यावरचे उपाय काय असू शकतील आणि या निमित्ताने दोन्ही समाजामध्ये जी काही तेढ निर्माण झाली आहे त्या संदर्भात काय करता येईल. नमस्कार दोरडेजी. नमस्कार. मला आपण आधी आता असं सांगा की साधारणतः आता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरचे उपाय काय असू शकतील, कुठल्या प्रकारे आपण मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. सर्वात प्रथमतः आपल्या अर्बन डिबेटमध्ये आपण लोकांनी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वात प्रथम म्हणजे सुप्रीम कोर्टने जो आता जी जजमेंट दिलेली आहे आणि त्या जजमेंटमध्ये मराठा आरक्षण त्यांनी रद्दबातल ठरवलेलं आहे. अर्थात तो न्यायालयाचा निकाल आहे आणि आपण त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण आपल्या घटनेप्रमाणे लॉ आणि ज्युडिशरीच्या माध्यमातून जे काय होतं ते आपण अंतिम समजतो. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जजमेंटच्या अनुषंगाने जर विचार केला तर आत्ताचं महाराष्ट्राचं तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार आणि पूर्वी ज्यांनी आरक्षण स्टेट लेवलला दिलं ते भाजप शिवसेनेचं सरकार. पूर्वी काय झालं की 9 ऑगस्ट 2016ला पहिला मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला. कोपर्डीच्या आपल्या महिला भगिनीवर जो अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली त्या अनुषंगाने हा संपूर्ण समाज हा पहिल्यांदा इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र आला आणि पहिला मोर्चा सुरू झाला औरंगाबादपासून आणि शेवटचा संपला मुंबईला. असे जवळपास 58 ते 59 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले आणि एका साधारण 30-40 वर्षाचा मागचा जर काळ बघितला की समाजामध्ये एक धग होती की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मराठा समाज हे पब्लिक लोकांमध्ये जी एक भावना आहे की मराठा समाज हा फार पुढारलेला आहे, मराठा समाज हा फार पैसेवाल्यांचा आहे, मराठा समाजामध्ये श्रीमंती फार आहे, ते सगळं चुकीचा समज आहे. तो हे ॲक्च्युली प्रॅक्टिकल पोझिशन जर बघितली जमिनीवरची तर तशी नाही आहे. 70 ते 80 मराठा समाज हा 110%, 100च्या वर टक्केवारी नसते, पण मी त्याच्यापुढे जाऊन सांगतो की 100 नाही त्याच्या पुढे काय टक्के असतील ना, हा मराठा समाज निश्चित एज्युकेशनली, इकॉनॉमिकली आणि सोशली हा मागासलेला आहे. तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर मराठवाडा हे एकमेव प्रॉव्हिन्स असं आहे, पूर्वी जे निजामशाहीमध्ये होतं की त्या 8 जिल्ह्यामध्ये आज पण एकही सिंगल कुणबी सर्टिफिकेट नाही आहे. आणि ज्या कुणबी लोकांनी कुणबी लोकांना पूर्वी काही बेनिफिट्स मिळाले असतील त्यातला मराठवाड्यातला 1% पण मराठा समाज नाही आहे. ही आरक्षणाची जी धग जास्त आहे ना, ही सोलापूरपासून तर मराठवाड्याच्या एंडपर्यंत उत्तर महाराष्ट्र, नगर जिल्हा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याची धग फार आहे. तुम्ही जर मराठा समाजाच्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींचा जर विचार केला तर त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मला मग थोडक्यामध्ये हे विचारायचं आहे प्राधान्यानं की तुम्ही जे आरक्षणाची आपण जी काही मागणी करतो आहोत तर ती नेमकी त्याचे निकष काय आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, सामाजिकदृष्ट्या मागास आहेत अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. मग हे आरक्षण नेमकं कुठल्या स्तरावर आणि कुठल्या निकषावर हवं आहे आपल्याला. आरक्षण मराठा समाजाला सोशली, एज्युकेशनली बॅकवर्ड ह्या कॅटेगरीमध्येच मिळाला पाहिजे. मी इकॉनॉमिकली का ॲड करतो, कारण 70% मराठा समाज आज पण इकॉनॉमिकली वीकच आहे, पण तो आर्थिकदृष्ट्या बरोबर तो शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पण मागासलेला आहे. त्याचं कारण एक फार महत्त्वाचं आहे, आतापर्यंत कोणी कवर केलं असं की नाही मला माहिती नाही. काय झालं की मागच्या 70 वर्षामध्ये ज्या कॅटेगरीजला आरक्षण मिळालं आणि ज्या कॅटेगरीज त्या आरक्षणाचा फायदा उठवत गेले त्या लोकांचा स्टेटस आणि त्या लोकांची उन्नती शैक्षणिक असो किंवा सोशली असो किंवा इकॉनॉमिकली असो ती प्रचंड सुधारलेली आहे. ते आपले बंधूच आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल द्वेष नाही आहे, पण दे हॅव कम टू अ गुड लेवल. मराठा समाजाचं काय झालं, मराठा समाजाचं मी तुम्हाला उदाहरण देतो. एक पंढरपूरसारखा तालुका, 3 ते 4 हजार रिक्षा आहेत परमिटच्या आणि नॉन परमिटच्या. पंढरपूर शहर, तिथं पंढरपूरच्या वारीला आणि भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला रोज भाविक येत असतात, म्हणून ते रिक्षावाल्यांचा धंदा तिथं होत असेल.
त्याच्यापैकी 50% रिक्षा आहे मराठा समाजाच्या आहेत, 50%पेक्षा जास्त. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कमीत कमी 75 ते 100 इंजिनियर्स हे आज रोज रिक्षा चालवतात. BA BCom झालेले मुलं पंढरपूरच्या ग्रामीणमध्ये राहतात, पंढरपूरहून हमाली करतात. त्यांना BA MA झालेल्या मुलांना पण आज हीच अवस्था आहे. MA PhD झालेले मुलं एका कोऑपरेटिव्ह बँकमध्ये शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज करतात. आता माझ्याकडे जालना, परभणी आणि याची आकडेवारी आलेली आहे परतूरची. परभणी शहरामध्ये 540 रिक्षा आहेत, त्याच्यामध्ये 280 मराठा समाजाचे आहेत. त्याच्यापैकी 72 जण हे 12वी पास आहेत, B.Ed 2 आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट 5 आहेत. असे पॉलिटेक्निकला कितीतरी शिकलेले आहेत. आता कालचं परवाचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे हा डिबेटचा मुख्य विषय नाही पण मी त्याच्या अनुषंगाने सांगतो. हा मागासलेपणा का आहे? यांच्याकडे काय झालं, 1960-70 नंतर जसं फॅमिलीचं डिवायडेशन सुरू झालं ना, एका व्यक्तीला समजा 4 मुलं असतील आणि समजा 20 एकर जागा असेल तर एकेकाला 5-5 एकर आली. सेकंड नंतर थर्ड जनरेशन आलं, 5 एकरचे 2 मुलं 2.5 एकर आली. आता तिसरं जनरेशन आलं, 1.25 एकर आली. 1.25 एकरमध्ये कुटुंब चालू शकत नाही, कोणाला तरी घराच्या बाहेर पडावं लागतं, नोकरी करावी लागते. तो शिक्षण घेतो, तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी जातो आणि मग काय होतं, आरक्षणामध्ये तो कुठेही बसत नाही आणि त्याला परत घरी येऊन ती शेती करावी लागते. त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा जो होतो ना, तो ह्याच कारणामुळं जास्त होतो, कारण सेकंड सोर्स ऑफ इन्कम त्या घरामध्ये जनरेट झालेला नसतो. आणि हे जे मुलं पुण्या, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर जिथं कुठं जात असतील ना, हे कुठंतरी टेम्पररी काम करतात, त्यांना परमनंट कामाला कोणी घेत नाही. बिकॉज त्यांना असं काही नाही की त्यांच्याकडे मेरिट नाही आहे, परंतु त्यांना असं वाटतं की बुवा इथून पुढे जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जर काही चांगला जॉब मिळाला, सेमी गव्हर्नमेंट मिळाला, तर आपलं लाईफ सिक्युअर्ड होतं आणि परमनंट होतं. प्रायव्हेट जॉब्समध्ये तुम्हाला पण माहिती आहे की एखाद्या दिवशी तुम्ही बॉसने तुमचं काय झालं तर यू कॅन गो आउट ऑफ द ऑफिस. आणि सर्वात महत्त्वाचं, मराठा समाजातली जी मुलं आहेत ज्यांनी शिक्षण घेतलं पण आज शेती करता, आणि मुली, आज मुलींची स्थिती अशी आहे. कालच औरंगाबादच्या एका आमच्या भगिनीचा फोन आला होता. ACBC कॅटेगरीमध्ये तिने D फार्मसीला औरंगाबादच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. ACBCचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं. त्या दिवसापासून 7 मेपासून आजपर्यंत त्या मुलीला कॉलेजच्या रोज फोन येतात, ACBCचे तुमचे पैसे तुम्हाला भरता येणार नाही, तुम्हाला ओपन कॅटेगरीचेच पैसे भरावे लागतील. ती फी आहे 90,000 रुपये. ACBCमध्ये तिची फी होती 22,000 रुपये. तिला उर्वरित पैसे भरायला तिच्याकडे पैसे नाही. तिने आमच्या 4-5 लोकांना फोन केले आणि सांगितलं की भाऊ आम्हाला जरा तुम्ही पैशाची थोडी मदत करा, तरच मी एज्युकेशन घेऊ. असं तुम्हाला एक उदाहरण दिलं, असे हजारो उदाहरणं आहेत. आणि 70 वर्षामध्ये काय झालं, हा जो बॅकलॉग जो तयार होत गेला ना, तो इतका क्रोपअप झाला आहे की तो आता अशा लेवलला आलेला आहे की समाजापुढे शैक्षणिक आणि नोकरीमधलं जर आरक्षण नाही मिळालं तर मराठा समाजाच्या नवीन पिढीची फार दुर्दशा होईल. दोरडे, म्हणजे मला हे विचारायचं आहे की आपण जसं बोललोय की जशी प्रतिमा राज्यभरामध्ये मराठा समाजाची आहे, मराठा समाजाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा खूप समृद्ध आहे, खूप संसाधनांनी युक्त वर्ग आहे. पण तसं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे आम्ही पण मांडत आलेलो आहे, तुम्ही आत्ता सांगितलं. पण तरी पण बहुतांशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही अनेक घराणी आहेत, बहुतांशी राजकीय नेते हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात. ते सदन आहेत, त्यांच्याकडे कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहेत. हे सगळं काही असताना सुद्धा मराठा समाजातल्या, उर्वरित मराठा समाजातली जी काही परिस्थिती आहे, जी प्रचंड भीषण आहे, ज्यांना शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत किंवा शिक्षण असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत कारण त्यांना कुठल्या विशेष सवलती नाही आहेत. तर हा एक अभिजन असा मोठा वर्ग आणि बहुतांशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वेदना सहन करणारा एक मोठा वर्ग, हे दोन्ही चित्र नेमकं काय आहे? का ह्या वर्गाने ह्या वर्गाचं कल्याण करण्यामध्ये कधीच पुढाकार घेतलेला नाही वगैरे असं पण चित्र समोर येत आहे, हे काय आहे नेमकं? नाही, ते चित्र तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु ते 100% खरं नाही. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी आहे, सहकारी साखर कारखाने असो, सहकारी सूतगिरण्या असो, सहकारी बँका असो, दूध संघ असो, फेडरेशन्स असो, काय असो, याच्यामध्ये तुम्हाला 100% एखादा समाज भरता येत नाही. यू कॅनॉट डू दॅट. तुम्हाला सर्व वर्गांना समाविष्ट करून घ्यावं लागतं, सगळ्या जातींना बरोबर घेऊन जावं लागतं. आणि त्या ठिकाणी नुसतं जातीपातीचं करता येत नाही. समजा एखाद्या फॅक्टरीचा केमिकल प्लांट आहे, त्या केमिकल प्लांटला ॲसिटिक ॲसिडचा प्लांट आहे, तर तुम्हाला मेरिटवरच लोक घ्यावे लागतात, कारण इट इज ऑल टेक्निकल. परंतु जरी मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी मराठा समाजाची लोक जरी समाविष्ट करून घेतली असतील किंवा नसतील, पण समाजाच एवढा मोठा आहे की हे एवढी कारखानदारी ही त्याला पुरणार नाही. कसं पुरेल तुम्ही मला सांगा? पर्टिक्युलरली कारखानदारीबद्दल बोलत नाही. एकीकडे मराठा समाजाचं चित्र बघितल्यानंतर खूप समृद्ध, कारण बहुतांशी सगळे राजकारणी, बहुतांशी सगळे हे
हे जे सगळं वरचं चित्र आहे विकासाचं, नाही, वरचं चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा काही फार ठराविक फॅमिलीज आहेत आणि ठराविक पॉलिटिशियन्स आहेत की ज्यांच्याकडे पूर्वीपासून ते कारखानदारी चालत आलेली आहेत, पूर्वीपासून हे लोक त्या फील्डमध्ये आहेत. परंतु ते चित्र फार आपण म्हणतो आणि एक ग्लॉसी पिक्चर आहे, तशी ॲक्च्युली वस्तुस्थिती नाही. ती जर घरांनी सोडली, ती जर कारखानदारीचं क्षेत्र जर सोडलं, तर उर्वरित मराठा समाज परत 2 कॅटेगरीमध्ये मोडला जाईल. एक अति गरीब आणि एक मिडियम गरीब, म्हणजे लोअर इन्कम मराठा आणि एकदम गरीब मराठा. त्याचं कारण असं की जे बाहेर पडले, गावातनं बाहेर पडले आणि स्वतःच्या पायावर पुणे, मुंबई, नागपूर किंवा कुठल्या शहरामध्ये स्थायिक झाले, त्यांनी त्यांच्या पायावर स्वतःचं विश्व तयार करायचा प्रयत्न केला. पण जे घराच्या बाहेर नाही पडले, त्याचं कारण बेसिक असं होतं की त्यांना कुठं संधीच उपलब्ध नव्हती. मग आता आपण चर्चेच्या दरम्यान या मुद्द्यावर आलोय की आता त्यांना संधी मिळालेल्या नाही आहेत. एक तर मुळामध्ये त्यांना शिक्षण असून सुद्धा नोकरी किंवा इतर संधी नाही मिळाली. आता हे सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद फेटाळलाय. आता काय करता येईल? आता कुठल्या पद्धतीने त्यांना न्याय देता येईल? कुठल्या पद्धतीने त्यांना एका विशिष्ट विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल? त्याच्यासाठी जे तुमचे व्यक्तिगत तुम्ही जे काही अभ्यास केलाय, आता मार्ग असू शकते? याच्यामध्ये 2 मत प्रवाह आहे, समाजामध्ये पण आहे आणि जनरल सोसायटीमध्ये आहे की मराठा समाजाला सेंट्रल गव्हर्नमेंटने 7 जानेवारी 2019ला म्हणजे मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी EWSचं जे आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून घ्यावं. त्यानं तसं कायद्याने करता येणार नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये सगळे सेक्टर्स त्यांनी इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि हा जो ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10% कॅपला देखील मद्रास हायकोर्टमध्ये पण चॅलेंज करण्यात आलेलं आहे, सुप्रीम कोर्टमध्ये पण चॅलेंज करत आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, 2018-19मध्ये माझ्या लक्षात नाही, मी तिरुपतीला काही कामानिमित्त दर्शनाला गेलो होतो आणि आत्ताचे तिथले जे मुख्यमंत्री आहेत YSR काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, त्यांची माझी तिथं भेट झाली. तर त्यांनी मला हेच सांगितलं, माझ्यावर 2-3 मराठा समूह पण होते, त्यांनी हे सांगितलं की दिस रिझर्वेशन शुड बी ॲट अ स्टेट लेवल. द स्टेट शुड डिसाईड व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. द सेंटर शुड नॉट इंटरफेअर. त्यावेळेला तिथं चंद्रबाबू नायडूंचं गव्हर्नमेंट होतं. चंद्रबाबू नायडूंच्या गव्हर्नमेंटनी तिथला जो उच्च समाज आहे, कापू समाज, त्यांना 5% आरक्षण हे 10% EWS कोट्यामध्ये दिलं. ते पण कोर्टामध्ये चॅलेंज झालं. आता काय होतं आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे काय झालं ना की ते कोर्टात चॅलेंज होतं आहे. आता याला एकमेव मार्ग असा आहे की आत्ताचं जे महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आहे ते आणि विरोधक भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी एकत्र बसून 50%चा हा जो कॅप आहे प्लस 10% EWSचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कॅप, याच्यावर मराठा समाजाला मुंबई हायकोर्टने शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 12 आणि 13% जे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये कुठेतरी बसवावं, म्हणजे 50+10=60 आणि वर जे सुप्रीम कोर्टने उडवलं त्याच्यामध्ये घटनेमध्ये काही अमेंडमेंट करून, काही तरतुदी करून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि राज्यांनी समन्वय करून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला तरच ह्या गोरगरीब मराठ्यांना हे आरक्षण मिळेल, अन्यथा त्यांना आरक्षण मिळणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये 2017, 18 आणि 19मध्ये आरक्षणासाठी जेवढ्या आत्महत्या झाल्या ह्या जगामध्ये कुठल्याही एका राज्यामध्ये आजपर्यंत झाल्या एका कारणासाठी झालेल्या नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जी मुलं आहेत मराठा समाजांची, यांचा आक्रोश एवढा तीव्र आहे. आता फक्त कोरोनाची लाट आहे, सर्व लोक घरामध्ये आहे आणि आपण आज सर्वात महत्त्वाचं आपल्यावर हे संकट आहे. ह्या संकटाला आपण जर पहिलं सामोरं जाऊया आणि त्यानंतर पुढचे प्रश्न येतील. पण ज्या वेळेला हे संकट संपेल त्यावेळेला मराठा समाजाचा आक्रोश कसा असेल हे कुणी सांगू शकणार नाही. रोटेजी, तुम्ही जसं सांगितलं की आता राज्यातलं महाविकास आघाडी सरकार, राज्यातले विरोधक आणि केंद्र सरकार ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या बसून कुठेतरी ही जी सर्वोच्च न्यायालयाची जी काही कॅप आहे 50%ची किंवा इतर मागासवर्गीयांसाठी जे म्हणून दिलेली एक 10%ची कॅप आहे, मग तसं पाहायला गेलं तर दोरडेजी वेगवेगळ्या राज्यामध्ये असे बरेचसे, जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे तसं वेगवेगळ्या राज्यामध्ये काही अशा उच्चवर्णीय जाती आहेत की ज्यांची अवस्था अशीच आहे मराठा समाजासारखीच आहे की ज्यांना आता काहीच मिळत नाही. मग राष्ट्रीय पातळीवर जर काही बदल करायचे असतील तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही जर मार्ग निघाला तर त्याचा लाभ सगळ्याच जातींना मिळू शकेल. किंवा मराठा समाजाचं काय, म्हणजे आपल्या आरक्षण समितीचं काय म्हणणं आहे, तसा लाभ जर त्यांना मिळाला तर उलट आनंदच होईल ना? नाही, आम्हाला कोणाला इतर राज्यामध्ये लाभ मिळतो, आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये हे जे आमचे दलित बांधव आहेत, OBC बांधव, ते आमचे भाऊच आहे हो. आम्ही रोज एका ताटात जेवतो. आम्हाला कोणाबद्दल द्वेष नाही, काही नाही. आम्हाला काय म्हणायचं आहे की 70 वर्ष ज्यांनी हे आरक्षणाचा लाभ घेतला और पुढचे 50 वर्ष मराठा समाजाच्या गोरगरिबांना द्या ना. मी क्रिमी लेअरमध्ये आहे, मी माझ्या मुलांचा ॲफिडेविट करून देतो की मी पुढचे 25 वर्ष कुठले रिझर्वेशन मागणार. असे तुम्हाला मी 10-20 लाख ॲफिडेविट
आम्ही मी म्हणजे आमच्या समाजाचे होते आणि आमच्या समोर आहे, आम्ही सगळं तुम्हाला दाखवू शकतो की आम्हाला तुम्ही फक्त पुढचे 25-50 वर्ष आरक्षण द्या. कारण भारत स्वातंत्र्य 1947 झाला, 2047मध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. ह्या 100 वर्षामध्ये ह्या विश्वामध्ये काही देशांचे भाग झाले आणि नवीन देश तयार झाले. काही देश हे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांनी इम्प्लिमेंट करून ते देश पण पुढे निघून गेले. आणि भारतामध्ये तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर गेला तर कुठल्याही एका राज्यामध्ये 32% असणारी कास्ट ह्या जगामध्ये कुठेही नाही. दिस इज द मोस्ट सेक्युलर कास्ट इन द कंट्री. मराठा समाजा एवढा सेक्युलर समाज भारतामध्ये नाही, हे मी तुम्हाला ऑन द माईक सांगतो, ऑन द एअर सांगतो. एवढा हा समाज सेक्युलर आहे की ह्या मराठा समाजाने फार मोठं योगदान केलेलं आहे महाराष्ट्रासाठी पण आणि मराठवाड्यासाठी पण. निजाम साहेबच्या काळामध्ये कोण लढले मराठ्यांविरुद्ध, आपल्या निजामांविरुद्ध? तर बहुतांशी बहुजन समाज होता आणि त्याच्यात मराठे पुढे होते. कारण दिस इज द मोस्ट सेक्युलर कास्ट. ह्या जातीने, ह्या समाजाने, या सर्व लोकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे. आज मराठा समाजावर ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला सगळ्यांनी मराठा समाजाला सपोर्ट केला पाहिजे, एवढीच आमची त्यांच्याकडनं भावना आहे. मी स्वतः मराठवाड्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या डोणगावचा रहिवासी आहे. माझं गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव. माझ्या गावानंतर मध्ये गोदावरी नदी येते आणि पलीकडे पश्चिम महाराष्ट्र सुरू होतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही थोर स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांना ब्रिटिशांचा त्रास होत होता, जे भूमिगत होते, ते गोदावरी नदी क्रॉस करून, पोहून, स्विमिंग करून आमच्या घरी यायचे. आमच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरातांचे वडील भाऊसाहेब थोरात असतील, आमदार आवटींचे वडील असतील, त्यांच्यात दादाजी पोखरकर असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, रावसाहेब शिंदे असतील, पी कडू पाटील असतील, भाई उद्धवराव पाटील असतील. या सगळ्यांचा 6-6, 8-8 महिने आमच्या शेतावर, आमच्या वाड्यावर, आमच्या घरावर हे केलेलं आहे. असं आमचं घर म्हणून मी नाही सांगत, असे लाखो लोक होते, हजारो लोक होते मराठवाड्यामध्ये की ज्यांनी भारतामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीला, ब्रिटिशांची राजवटीचा जो त्रास होत होता आणि जे लोक तिकडे आश्रय होते त्यांना आश्रय दिलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी निजामाकडनं मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ असतील, हे फार मोठे लोक होते, यांनी फार मोठा त्याग केलेला आहे. आणि आज त्या मराठवाड्यातल्या भूमीतल्या एकाही भूमिपुत्राला तुम्ही रिझर्वेशन देऊ शकत नाही. काय 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 त्यांनी अन्याय केला महाराष्ट्रामध्ये येऊन? काय त्यांनी पाप केलं आहे? आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी कोणाकडे कोणबी सर्टिफिकेट असेल तर तो त्या कॅबमध्ये बसतो, कोणाकडे ओबीसी असेल तर तो त्या कॅबमध्ये बसतो, कोणी शेड्यूल ट्राईब असेल तो त्यांनी बसावं. तो त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या अनुषंगाने ते बसतात आणि त्यांनी बसावं. आमचं काही त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. आम्ही काय करायचं? 70 इयर्स यू हॅव एन्जॉयड. आम्ही कधी आमच्या पोरांना, गोरगरीब पोरांना कधी मिळणार हा न्याय? अजून 2047मध्ये 100 वर्ष झाली तेव्हा तुम्ही आम्हाला न्याय देणार? 100 वर्ष अशा कुठल्या देशावर एका पद्धतीने असा देश चालतो, असा देश कुठे प्रगत होतो? तुम्ही पॉवर्टी रिडन जो गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही लिफ्ट करा ना, तेव्हा ते तुमच्या लेवलला येतील ना. ज्या लोकांनी याचा लाभ घेतलाय ना त्या लोकांनी आजपर्यंत, तुम्हाला सांगतो ऑन द एअर, फार दे हॅव गॉन वे अहेड. कॉम्पिटिशनच्या फार पुढे निघून गेले. कोणाच्या घरात 2-2 लोक जॉब करतात, कोणी क्लास 1 आहे, कोणी क्लास 2 आहे, जस्ट बिकॉज ऑफ रिझर्वेशन. तुम्ही घ्या रिझर्वेशन, तुमच्या टक्क्यामध्ये तुम्ही घ्या, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण आम्ही जे आज आहोत ते आम्हाला जर पुढे जर हे रिझर्वेशन नाही मिळत तर आम्ही किती मागे पडू याचा कोण विचार करेल? आमचे BA, BCom, BSc, BE, BE कम्प्युटर, BE मेकॅनिकल, BE सिव्हिल हे मुलं नांदेडच्या दुकानामध्ये, त्या क्लॉथ स्टोअरमध्ये 5,000 रुपयाच्या पगारावर कापड विकतात, कापड दुकानदाराच्या तिथे काम करतात. कोणी रिक्षा चालवतं, कोणी टमटम चालवतं, कोणी तो पांढरा हत्ती चालवतं. ही अशी अवस्था आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहे. हे जर इलॅबोरेट करत गेलं तर आपली डिबेट 10 तास चालेल. एवढा हा विषय गंभीर आहे. आणि राज्यकर्ते जे आहेत ना महाराष्ट्राचे, त्यांनी मराठा समाजाला फॉर ग्रँटेड पूर्वी घेतलेला आहे. हा त्यातला मेजर पार्ट आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यांना असं वाटायचं हे मराठी आपलेच आहे. पण आज असं आहे, तुमच्या ऑन एअर सांगतो, आता मराठा समाजाचे हे मुलं आहेत ना, हे कुठल्याही मराठा समाजाच्या संघटनेचं ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. ते कोणाचंच ऐकणार नाही. तुम्ही कुठलीही मराठा समाजाची कुठलीही संघटना सांगा, मी आता नाव घेत नाही याच्यावर तुमच्या डिबेटवर, पण ते कोणाचं ऐकणार नाही. त्यांना फक्त तुम्ही रिझर्वेशन द्या, त्यांना एज्युकेशन द्या. त्या एज्युकेशनमध्ये म्हणजे इट इज नॉट ओन्ली फॉर हे आर्थिक याच्यासाठी नाही आहे. ते त्यांना जर त्यांच्याकडे आज पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे शेती कमी आहे, शेतीचे तुकडे झालेले आहे, त्यांचा जर इन्कम सोर्स नसेल आणि मग त्या मुलाला जर पंढरपूरच्या मुलाला किंवा परतूरच्या मुलाला औरंगाबादमध्ये जर डिग्री घ्यायची असेल, पैसे आणणार कुठून? मग तो जर ACBCच्या कॅटेगरीमध्ये गेला तर पहिलं म्हणजे त्याचे पैसे त्याला कमी लागतात. दुसरं म्हणजे तो डिग्री घेतो, नंतर एखादी परीक्षा देतो, MPSCची देतो किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या बॉडीची देतो आणि तो कुठेतरी जॉबला लागतो आणि त्याचा लाईफ सिक्युअर्ड होतं.
लोक गव्हर्नमेंटचे जॉब्स का मागतात? तिथलं टिल द एंड ऑफ रिटायरमेंट तुमचं लाईफ सिक्युअर्ड असतं, म्हणून लोकांना ते जॉब्स पाहिजे. आणि जॉब्स कधी मिळतात? एज्युकेशन. तुम्ही बेसिक एज्युकेशनच मराठा समाजाचं कट करताय. त्या मुलीला 22,000 रुपयाच्या आधी परवा फोन आला, 90,000 रुपये भरा. कुठून भरणार? तिचे वडील जे आहेत ना, ते दुसऱ्याच्या शेतावर मजुरीला जातात. 250 रुपये रोज तो माणूस, त्याला रोजचा रोजंदारी आहे. त्याच्या बायकोला 100 रुपयाची रोजंदारी आहे. परतूर तालुक्यातलाच आहे तो. त्याला कुठून देणार? मंठा काय, परतूर काय, तुमचा उत्तर महाराष्ट्र काय, धुळे काय, जळगाव काय, नगर जिल्हा काय, पश्चिम महाराष्ट्र काय, सगळीकडे तीच पोझिशन आहे. गरीब समाज हा इतका बॅकवर्ड राहिला आहे मराठा समाज, की आपल्याला हे रोजी पिक्चर जे दिसतं ना, ते अगदी चुकीचं आहे. आता कोरोनाचं दुष्टचक्र आहे. आपण कोरोनाशी 2 हात करतोय. आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणा, मग केंद्र असेल किंवा राज्य असेल, आपण कोरोनाशी 2 हात करतोय. म्हणून मराठा समाज सध्या शांत आहे आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी पण तसं सांगितले. परंतु तुम्ही ज्या पद्धतीचा मार्ग सुचवलाय की केंद्र आणि राज्य किंवा सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढला पाहिजे. समजा असं घडलं नाही आणि उद्या कोरोनाचं दुष्टचक्र कमी झालं तर मराठा समाजाची किंवा आरक्षण समितीची किंवा संघर्ष करणाऱ्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे? काय पुढची काय दिशा असेल? नाही, आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या जे काय वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, आणि छत्रपती संभाजीराजे हे 27 मेला मुंबईमध्ये घोषणा करणार आहेत. दुसऱ्या काही संघटनांनी मोर्चे ठेवलेले आहेत. तर हे थोडंसं कोरोनाचं पिक्चर क्लिअर झालं की मग सर्व बसून एकत्र काहीतरी निर्णय घेतील आणि तो निर्णय अंतिम असेल. कारण आता सुप्रीम कोर्टमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने एक फेरयाचिका दाखल केलेली आहे. आपण त्याच्या पण कडे लक्ष ठेवून आहोत. आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या दोघांनी जर याच्यामध्ये जर लक्ष दिलं तर निश्चित याच्यातनं मार्ग निघू शकतो. कारण अशा तामिळनाडूमध्ये 1990-93 पासूनचं जे 50% कॅप करून पुढे गेलेलं आरक्षण आहे ते पण अजून टिकलेलं आहे. आंध्र प्रदेशचं टिकलेलं आहे, 7-8 राज्यांचं टिकलेलं आहे. तसं मराठा समाजाचं ACBCच्या कॅटेगरीतलं आरक्षण जर टिकलं तर त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय फार महत्त्वाचा आहे. एकामेकाकडे बोट दाखवून हे काम होणार नाही. त्यांचं दोघांचं एका लँग्वेजमध्ये, एका फॉर्म्युल्याने, एका टोनमध्ये त्यांचं यायला पाहिजे की हे आपल्याला करायचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का की याच्यामध्ये हे आरक्षण जे आहे हे याचं धोरण काय असेल, म्हणजे मराठा समाजाचं आफ्टर कोरोना काय धोरण असेल किंवा पुढच्या वेळेला काय असेल. तर मला असं वाटतं की समाज आता काय ऐकायच्या पलीकडे नाही आहे. ते काय कोणाचं ऐकणार नाही. पुढे काय होईल हे आत्ता काय मी त्याची भविष्यवाणी करू शकत नाही. पण आमच्या मुलामुलींचा प्रश्न एवढा ज्वलंत आहेत. मी आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो, मराठा समाजातल्या मुलींना पुण्यामध्ये असू, आपल्या ग्रामीण भागामध्ये असू, शिक्षण जर त्यांचं जर झालं नाही तर आईवडील त्यांचं लग्न करून देतात. तो मुलगा पण शेतकरी कुटुंबातला असतो. शेतकरी कुटुंबामध्ये मुलाला मुली मिळत नाही. ते मुलं कुठंतरी स्थलांतरित होतात, कुठे जॉब करतात, मग त्यांचे लग्न होतात. 35-35 वर्षाचे मुले झालं तरी ते लग्न होत नाही. 28-30 वर्षाच्या मुली झाली तरी लग्न होत नाही. जस्ट बिकॉज की त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे. आणि ते शिक्षण का नाही की त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे. आणि ACBC च्या कॅटेगरीचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये त्या बसत नाही. त्याच्यामुळे त्या शिक्षणापासून इथून पुढे वंचित राहतील. मी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आणि सर्व समाजांना विनंती करतो की बाबा आता वेळ आलेली आहे. तुम्ही 70 वर्ष भोगलं, तुम्ही तुमचं भोगत राहा. पण आमच्या गोरगरीब मुलामुलींना शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये जी संधी मिळते त्याच्यामध्ये तुम्ही पुढे आडकाठी करू नका, हीच आपल्यापुढे विनंती आहे. मगाशी तुम्ही जसं सांगितलं की केंद्र आणि राज्य, गेल्या वेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने की हा प्रश्न मांडला, तज्ज्ञ वकील नेमले आणि उच्च न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद सार्थ ठरला. बरोबर. आत्ता त्याच्यानंतर सरकार बदललं. आत्ता नेमकं काय झालं की सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद फेटाळला गेला किंवा जे म्हणजे थोडक्यामध्ये जे आरक्षण उच्च न्यायालयात टिकतं आपण ठाम भूमिका घेतल्यामुळं, मग आता याच्यामध्ये आत्ता राज्य सरकार कमी पडलं का सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडण्यामध्ये? असं काही झालंय का? नाही, राज्य सरकारने मागच्या वेळेला जे वकील दिले होते आणि तसेच टॉपचे वकील दिले, तो त्याच्यामध्ये काही दुमत नाही. युक्तिवाद पण झाला आणि नंतर ते मोठ्या बेंच पुढे मॅटर गेलं. त्याच्यात 2-3 वेळेला ते पुढे गेलं मॅटर. आणि मोठ्या बेंच पुढे आम्हाला वाटलं होतं की स्थगिती मिळेल. जशी आज तामिळनाडूमध्ये स्थगिती आहे, आंध्र प्रदेश आहे, तशी आम्हाला वाटलं की स्थगिती मिळेल. पण दुर्दैवाने त्यांनी ते फेटाळलं. आणि वकील चांगले होते, युक्तिवाद चांगला होता. पण तू कसं असतं माहिती आहे का की याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जसं सेंट्रल गव्हर्नमेंटने 10% EWS दिलं ते त्यांच्या कॅपमध्ये दिलं का नाही, त्यांनी अख्ख्या देशाला दिलं. आणि मग जर तामिळनाडूचा स्टे तसाच राहतो, मग मराठा समाजाचा पण स्टे जर तसाच राहिला असता तर
तर इट वूड हॅव गॉन आहे, ते पुढं चाललं असतं. याच्यासाठी वकिलांचा विषय नाही आहे. वकील चांगले होते, इथं जे हायकोर्टला आले होते तेच वकील त्याच्यापेक्षा चांगले वकील होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी निश्चितपणे चांगलं काम केलं, मागच्या गव्हर्नमेंटनी पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगलं काम केलं. परंतु काय असतं, शेवटी ज्युडिशियल मॅटर जे असताना आपण कुठल्या ज्युडिशियल याच्यामध्ये ऑफिशियली भाषा करू शकत नाही. तो त्यांचा निकाल आहे. त्यांना काय वाटलं आणि काय योग्य वाटलं आणि काय योग्य वाटलं, त्यांना तर वाटलं की बुवा हे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड नाही आहे. त्यांनी गायकवाड कमिशनचा अहवाल पण फेटाळला. परंतु हे आता आम्ही फेर याचिकामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची बाजू मांडेल, स्टेट गव्हर्नमेंटला पण आम्ही आता 27 तारखेला छत्रपती संभाजीराजे पण विनंती करणार आहेत किंवा तुम्ही याच्यामध्ये काहीतरी फायनल तोडगा काढा. कारण हा विषय तसा फार इथं ज्वलंत विषय आहे आणि याच्यामध्ये हा समाज फार मागे पडेल आणि तो जर मागे पडला तर पुढचे 50-100 वर्ष हा समाज पुढे येऊ शकत नाही. कारण एज्युकेशन नसेल तर आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही आणि एज्युकेशन मिळाल्यानंतरच तुम्हाला नोकरी आणि दुसऱ्या ठिकाणी संधी मिळते. बिझनेसमध्ये पण संधी कधी मिळते, तुम्ही एज्युकेशन मिळालं तरच मिळते. शिक्षण जर तुम्हाला शिक्षणापासून तुम्ही वंचित राहिला तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हा गोरगरीब एस्पेशली मी मराठवाड्याचं नाव तीनदा का घेतो, मराठवाड्यामध्ये याची इतकी मोठी धग आहे आंदोलनाची, कारण तिथे नॉट अ सिंगल 1% कुणबी सर्टिफिकेट्स त्या 8 जिल्ह्यामध्ये नाही आहे. सोलापूरमध्ये पण तेवढीच धग आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये धग आहे, नगर जिल्ह्यामध्ये तेवढीच धग आहे, पुण्यामध्ये तेवढीच धग आहे. प्रचंड पेटलेले आतून एवढा मोठा संघर्ष, आतून एवढी लोक पेटलेली आहेत. परंतु आता कसं झालं की हे थोडं कोरोनाच्या महामारीमुळे इट हॅज स्टॉप. पण आता बघू भविष्यामध्ये त्यातली रणनीती सगळे मिळून ठरवतील आणि मग पुढचं पाऊल काय उचलायचं ते आपण ठरवू. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बाकीचे जे लोक जे याचिकाकर्ते आहेत किंवा जे मराठा समाजाविरुद्ध वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवर द्वेषाने बोलतात, तिटकाराने बोलतात, मी त्यांना सांगू इच्छितो की बाबा असा पब्लिसिटी स्टंट आणि शायनिंगपणा एखाद्या चॅनलवर जायचं, फार मोठं विद्वान आहे असं दाखवायचं आणि मराठा समाजाचा द्वेष करायचा, हे सोडून द्या. कारण हा एकच समाज असा आहे की यांनी आजपर्यंत कधी कोणाचा द्वेष केलेला नाही आहे. हा इज द मोस्ट सेक्युलर समाज, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा समाज आज अडचणीत सापडला म्हणून तुम्ही टी व्हीवर यायचं, माईकवर यायचं, न्यूजपेपरमध्ये जायचं, कोर्टात जायचं, त्याचा द्वेष करायचा. ठीक आहे, कोर्टात जायचा प्रत्येकाला घटनेप्रमाणे अधिकार आहे. परंतु सर्वांनी आता सर्व समाजांना मी विनंती करतो की बाबा तुम्ही आता मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहा. कारण हा गोरगरीब मराठा जनतेचा प्रश्न आहे. हाय इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुपचा विषय सोडून द्या. आम्ही 50 काय पुढचे 100 वर्ष आम्ही मागणार नाही. परंतु ज्यांना आता जरूर आहे त्यांना जर तुम्ही नाही दिलं तर त्या पर्टिक्युलर कुटुंबांची फार दुरावस्था होईल. आणि आज जे शेतीचा जो प्रश्न आहे, शेतीवर ते डिपेंड आहेत, त्याच्यावर त्यांचा रोजगार चालतो, त्याच्यावर त्यांची रोजची कामाई असते, शेतीतनं काय मिळतं काय नाही हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामधनं मग ह्या लोकांचं भविष्य फार इट इज नॉट व्हेरी गुड. हे होते राजेंद्र दोरडे, जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत, मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने आता यानंतर जर प्रश्न सोडवायचा असेल, यानंतर समस्या सोडवायची असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एकूण सर्वपक्षीय एकत्रित येऊन तोडगा काढावा असा एक पर्याय त्यांनी पुढे सुचवला आहे. पण जाता जाता त्यांनी हे पण सांगितलं की आज कोरोना आहे म्हणून हा शांत बसलेला समाज सध्या कोरोना आहे म्हणून शांत आहे, त्यानंतरची लढाई मात्र खूप तीव्र असेल असा एक इशारा पण दोरडे यांनी दिलेला आहे. द अर्बन बीट्स, देवेंद्र शिरूरकर, कॅमेरामन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर, द अर्बन बीट्स.